नमस्कार. आज मी आपणासमोर उपस्थित आहे गुलजारांचं त्रिवेणी नावाचं साहित्य घेऊन. त्रिवेणी काय आहे? तर या त्रिवेणीमध्ये आपण साधारणतः असं बघतो की शेरोशायरी किंवा कविता ह्या 2-2 ओळींची कडवी असतात. पण याच्यामध्ये असं नाही आहे. ही 3 ओळींची त्रिवेणी आहे. जसं आपण 4 ओळ्या म्हणतो. तर या 4 ओळ्यांमध्ये काय असतं? 4 ओळी. तर या 4 ओळी ज्या असतात तर या 3 ओळी आहेत. आणि गुलजारांचं वैशिष्ट्य असं की याच्यातली तिसरी ओळ जी आहे ती गर्भितार्थ लपलेली, रसिक मनाला भावणारी, प्रत्येक रसिकाला वेगवेगळा अर्थ लावायला भाग पडणारी, प्रत्येक रसिकाच्या मनाचा ठाव घेणारी. आणि म्हणूनच या त्रिवेणी ज्या आहेत या त्रिवेणी रसिकांना आवडतात. मला असं वाटतं की ज्यावेळी आपण सायन्स, मॅथ्स आणि लिटरेचर यांचा विचार करत असतो त्यावेळी साहित्यामध्ये सुद्धा वेगवेगळी संशोधनं झाली आहेत की. म्हणजे समजा आपल्याला जर उदाहरणच द्यायचं झालं तर आपण शेक्सपियरचं घेऊ शकतो. शेक्सपियर वॉज लिटररी सायंटिस्ट. कारण काय आहे की त्यांनी स्वतः इंग्रजी भाषेला 400 शब्द दिलेत हो. आणि 400 शब्द देणारा हा जो व्यक्ती आहे हा संशोधकच म्हणायला हवा. साहित्यातले वेगवेगळे, आता जसे हे त्रिवेणी आहे, वेगवेगळे शोध लावणारे लोक. आणि गुलजार तर कित्येक लोकांना, कित्येक रसिक मनांना आवडतात. कितीतरी लोक गुलजारांचे फॅन आहेत. तर त्यांच्या या त्रिवेणी ज्या आहेत त्यातल्या काही त्रिवेणी आज मी आपल्यासमोर सादर करते आणि आपण त्याचा आनंद घेऊयात. आणि मला जरूर कळवा तुम्हाला कशा वाटल्यात त्या त्रिवेणी. तर आता पहिली त्रिवेणी जी आहे ती बघा तुम्हाला कुठे नेऊन सोडते. अतिशय सुंदर रोमॅन्टिक अशी ही आहे. आज आपण थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाहणार आहोत. त्याच्यातली पहिली ही त्रिवेणी मी जरा रोमॅन्टिक घेतलेली आहे. बघा गुलजार पहिल्या ओळीत काय म्हणतात आहे. रात पश्मिने की असं या पुस्तकाचं नाव आहे आणि याच्यामध्ये त्रिवेणी दिलेल्या आहेत. त्याच्यातली ही पहिली त्रिवेणी. इतने अरसे बाद हँगर से कोट निकाला. कपाट आहे, कपाटात हँगर लागलं आहे आणि एक कोट. इतने अरसे बाद हैंगर से कोट निकाला, कितना लंबा बाल मिला है कॉलर पर. कितना लंबा बाल मिला है कॉलर पर. आता बघा कुठे घेऊन जाते ही आपल्याला, कुठे घेऊन जाते. इतने अरसे बाद हैंगर से कोट निकाला, कितना लंबा बाल मिला है कॉलर पर. अर्थातच कोणत्या तरी स्त्रीचा, कोणत्या तरी मुलीचा हा केस आहे. आणि काय आठवलं? तिसरी ओळ. तिसरी ओळ थेट कुठे घेऊन जाते बघा. पिछले जाडो में पहना था याद आता है. थंडीच्या दिवसांमध्ये मागच्या मी हा घातला होता आणि त्यावेळी कुशीत शिरलेली प्रेयसी जी आहे तिचा हा केस आहे. आणि त्याच्यानंतर जर सुज्ञ रसिक आहेत त्यांच्या लगेच लक्षात आलं असेल की ही कविता आपल्याला थेट कुठे घेऊन जाते आहे. तर आपलं मौसम चित्रपटातलं जे गाणं आहे बघा, की ते गाणं तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना. दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. ते तिकडे त्याच्यामध्ये 2 ओळी अशा होत्या. जाड़ों की नर्म धूप और आंगन में लेट कर, आँखों पे खींच कर तेरे आंचल के साये को. गुलजारांचंच आहे. मौसमचं तर सर्वा गुलजार होते. आँखों पे खींच कर तेरे आंचल के साये को, आंधे पड़े रहे कभी करवट लिए हुए, दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. जाडों की नर्म धूप हा गुलजारांचा आवडता शब्द आहे. आणि त्या नर्म धूप जी आहे त्याच्यामध्ये प्रेयसीची आठवण आल्याशिवाय कशी राहील. इतने अरसे बाद हैंगर से कोट निकाला, कितना लंबा बाल मिला है कॉलर पर, पिछले जाड़ों में पहना था याद आता है. आता दुसरी परत अशी छानशी गोड गोड अशी रोमॅन्टिक त्रिवेणी आहे बघा.
तुम्हारे होठ बहुत खुश रहते हैं, तुम्हारे होठ बहुत खुश खुश रहते हैं, इन्हीं लबों पे कभी ताज़ा शेर मिलते थे. है ना? कविमन. कविमन कसं आहे, ज्याच्यामध्ये ओलावा आहे. आता तो ओलावा गेला आणि तिथे वृक्षपणा कसा आला. काय म्हणतात पुन्हा ऐका. तुम्हारे होठ बहुत खुश खुश रहते हैं, इन्हीं लबों पे कभी ताजा शेर मिलते थे. कवी मनाचा होतास तू आणि तुझ्या शब्द जे आहेत ते ओलावा घेऊन यायचे, भावनेनी ओथंबलेले असायचे. कुठे गेले ते. कसा आला हा कोरडेपणा. तुमने होठों पे अफसाने रख लिए कब से. घटना. अफसाने म्हणजे घटना. तू ज्या वेळेपासनं वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या दुनियादारी जिसे बोल सकते है ना, दुनियादारी में तू जब से उलझने लगा है, तेव्हापासनं सगळ्या दुनियादारीला वृक्षपणाचा जो स्पर्श आहे तो स्पर्श आता तुझ्या भावनांना झालाय आणि म्हणून तुझ्यातला ओलावा संपला आहे. तुम्हारे होठ बहुत खुश खुश रहते हैं, इन्हीं लबों पे कभी ताज़ा शेर मिलते थे. ये तुमने होठों पे अफसाने रख लिए कब से. पुढची त्रिवेणी. आता पुढची त्रिवेणी जी आहे ती मार्मिक आहे, थोडी हृदयस्पर्शी आहे. आज जेव्हा सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे तर त्यावेळी कहर वगैरे असे शब्द खरं म्हणजे आपल्याला उच्चारायला बरं वाटत नाही, पण ती वास्तविकता आहे. आणि त्याच्यासाठी किंवा युद्धाची स्थिती ज्यावेळी असते त्यावेळेस आता या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे लोक काय आहेत तर हे संशोधक आहेत. कारण बघा, ही जी त्रिवेणी मी आता वाचणार आहे ना, ही प्रत्येक रसिकाला जशी भावेल तशी ती त्याने घ्यायची आहे. बघा काय म्हणतात गुलजारजी. ते म्हणतात झुग्गी के अंदर एक बच्चा रोते रोते. झुग्गी म्हणजे झोपडी. झुग्गी के अंदर एक बच्चा रोते रोते माँ से रूठ के अपने आप ही सो भी गया है. इथेच आपलं हृदय पिळवटून निघतं. पण वो रूठा क्यों, वो रूठा क्यों है. आता ही तिसरी ओळ जी शेवटाकडे जाणारी. झुग्गी के अंदर एक बच्चा रोते रोते. सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र येतं. एक झोपडी, गरीब कुटुंब जिथे राहतं, एक छोटासा बाळ, एक छोटासा मुलगा, साधारण आपण असा विचार करू 1.5 ते 2 वर्षांचा. झुग्गी के अंदर एक बच्चा रोते रोते माँ से रूठ के अपने आप ही सो भी गया है. अपने आप ही या शब्दाला खूप महत्व आहे बरं का. अपने आप ही सो भी गया है, थोड़ी देर को युद्ध विराम हुआ है शायद. आता ज्याचा त्यांनी अर्थ घ्यायचा. ज्यावेळी युद्ध सुरू असतं आणि सगळीकडे संचारबंदीचं वातावरण असतं, त्या संचारबंदीमध्ये थोडी शिथिलता दिलेली असते आणि त्या शिथिलतेमध्ये याची आई सामान आणायला गेलेली आहे. तिचा संघर्ष चाललाय. थोडी देर को युद्ध विराम हुआ है शायद. हा युद्ध विराम, हा जो युद्ध आहे हा विराम. ती गेली आहे आणि बाळ रडतोय. आता बघा, दुसरं अजून हृदयस्पर्शी अर्थ जर आपण याचा लावला तर तो असा की आई काय करते आहे, संघर्ष करते, परिस्थितीशी लढा देते आहे आणि ती लढा देता देता ती पण आता थकली आहे. त्या संघर्षाचा आता काय झालेला आहे, त्याला विराम मिळालेला आहे आणि ती तरी त्या संघर्षातही परत एकदा प्रयत्न करते आहे की बाळासाठी काही मिळतं का. आणि तिसरा अर्थ रसिको अजून जास्त भावनेला हात घालणारा, युद्ध विराम हुआ है शायद. कारण आई संघर्षाशी लढा देता देता संपली, युद्धाचा विराम झाला. म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये गुलजारांनी काय म्हटलं आहे, माँ से रूठ के अपने आप ही सो भी गया. आई कुठे गेली, कुठे गेली आई. तिचा संघर्ष संपला, ती गेली, ती बाहेर गेली.
ज्याचा त्यांनी अर्थ लावायचा आहे. अशा या सुंदर गुलजारांच्या त्रिवेणी. आता एक अजून त्रिवेणी घेऊ आपण, थोडीशी फिलॉसॉफिकल अशी. जिस्म के खोल के अंदर ढूंढ रहा हूँ और कोई. जिस्म के खोल के अंदर ढूंढ रहा हूँ और कोई. जिस्म और जान है ना, हे दोन वेगळे वेगळे. शरीर आणि मन, शरीर आणि आत्मा हे दोन वेगवेगळे आहेत. तर तो म्हणतो कि जिस्म के खोल के अंदर ढूंढ रहा हूँ और कोई. एक जो मैं हूँ, वाह 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 क्या बात है. एक जो मैं हूँ, एक जो कोई और चमकता है. या चकचकीत दुनियेला काय हवं असतं? एक पॉलिश्ड चेहरा, छान कन्सिलर फाउंडेशन लावलेला चेहरा. तो कन्सिलर फाउंडेशन लावलेला चेहरा जो आहे, जो चमकतो आहे, तो बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी. आणि एक जो खरा चेहरा आहे, एक जो मैं हूं, वो मैं हूं. पण हे समजत का नाही आपल्याला की वो मैं हूं. एक जो कोई और चमकता है. एक म्यान में दो तलवारें कैसे रहती है? बोलते तो है कि एक म्यान में दो तलवारें नहीं रह सकती है. जिस्म तो एक ही है मेरा, और मैं दो हूं उसमें. क्या पता भला एक म्यान में एक जो मैं हूं और एक जो चमकता चेहरा है, जो चमचमाता चेहरा है, जो मैंने दुनिया के लिए धारण किया है, वो चेहरा. असे छान छान त्रिवेणी लिहिणारे गुलजारजी, त्यांच्या या त्रिवेणींना खरोखरच सलाम आणि त्यांना मनपूर्वक धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि रसिक मनाला ते असेच आनंदित करीत राहो, हीच शुभेच्छा. धन्यवाद.